जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकतात। इंडियन एअरफोर्स म्हणजे भारतीय वायुसेना यांच्यातर्फे वेगवेगळ्या पोस्टसाठी परमनंट भरती निघाली आहे। ही यांची पीडीएफ आहे आणि इथे तुम्हाला दिसून जाईल एअरफोर्स कॉमन ॲडमिनिस्ट्रेशन टेस्ट या अंतर्गत वेगवेगळ्या पोस्ट आहे ज्यासाठी भरती निघाली आहे। महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर आपल्याकडे आहे, प्लस सिलेबस काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बघू शकतात वेगवेगळ्या पोस्टसाठी टोटल 304 जागा आहे आणि अप्लाय करणं 30 मे पासून 28 जून पर्यंत आहे। पण यासाठी कसं अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, सगळी माहिती सांगतोय। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते सॅलरी बघू शकताय 56,100 ही नुसती बेसिक सॅलरी आहे। भरपूर सारे अलाउन्सेस आहे आणि तुम्ही ते इन्शुरन्स बघितला तर 1.10 करोडचा नुसता तुम्हाला इथे इन्शुरन्स मिळतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे। त्यामुळे चांगला प्रतिष्ठित जॉब आहे। तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। नवीन नवीन जॉब अपडेट, बिझनेस आयडिया, करिअर गायडन्स व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, इंडियन एअरफोर्स तर्फे 20 मेला नोटिफिकेशन आलेली आहे। फॉर्म भरणं सुरू होणार आहे लवकरच, पण त्याआधी कोण कोण अप्लाय करू शकताय, काय क्रायटेरिया आहे ते समजून घ्या। तुम्ही जर इथे एक्झाम देणार असाल तर चांगली गोष्ट यासाठी आहे कारण की मेन वुमन यासाठी पण आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या पोस्ट आहेत ज्या की मी तुम्हाला सांगतोय। तर सगळ्यात पहिले तुम्ही ते बघू शकता 304 पोस्ट आहे। ओके, त्याच्यानंतर एक्झाम लेवल नॅशनल लेवलची असणार आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे 30 मे पासून 28 जून पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय आणि ते सॅलरी बघा 56,100 पासून 1,77,500 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। पुन्हा तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला दिसून जाईल महत्त्वाच्या तारखा। जसं मी तुम्हाला सांगितलं नोटिफिकेशन 20 मेला आलेली आहे, 30 मे पासून अप्लाय करणं सुरू होणार आहे। शेवटची तारीख अप्लाय करण्याची 28 जून 2024 आहे आणि एक्झाम जी तुमची असणार आहे ती सप्टेंबर 2024 मध्ये असणार आहे। ओके, आता कुठल्या कुठल्या ब्रांचसाठी आहे तर तुम्ही ते बघू शकतात। फ्लाइंगसाठी आहे, ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी आहे, त्याच्यानंतर ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलसाठी पण आहे, ही एक चांगली गोष्ट आहे, आणि फ्लाइंगसाठी पण आहे। ज्यांचं एनसीसी झालं आहे त्यांच्यासाठी पण इथे स्पेशल एंट्री आहे। बाकीच्यांचं एनसीसी नसेल झालं तरी तुम्ही या वरच्या 3 पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। ओके, इथे वॅकन्सी सुद्धा दिली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं टोटल 304 पोस्ट आहे मेल फिमेल दोघांसाठी। त्यानंतर इथे अप्लाय करण्यासाठी किती चार्जेस आहे तर 550 रुपये प्लस जीएसटी चार्जेस आहे, जे की नॉन रिफंडेबल आहे। पण जर का तुमचं एनसीसी झालं असेल तर तुम्हाला कुठलीही इथे फी नाहीये। ओके, आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघायला गेलं तर फ्लाइंग ब्रांचसाठी तुम्ही अप्लाय करताय तर तुमचं 12वी मध्ये मॅथ्स आणि फिजिक्स पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला 50% पडलेले पाहिजे आणि ग्रॅज्युएशन तुमचं झालं पाहिजे आणि ग्रॅज्युएशनमध्ये 60% पडले आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। आणि ग्राउंड ड्युटी टेक्निकल ब्रांचसाठी तुम्ही अप्लाय करताय तर इथे पण तुमचं मॅथ्स आणि फिजिक्स म्हणजे सायन्स पाहिजे 12वी मध्ये। 12वी नंतर भले तुम्ही बीए वगैरे केलंय तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय। आणि ज्यांचं सायन्स नव्हतं, ज्यांचं मॅथ्स फिजिक्स नव्हतं तर त्यांच्यासाठी पण इथे बघा नुसतं तुम्ही 12वी झालंय इन एनी स्ट्रीम तुमच्यासाठी पण वॅकन्सी आहे। ओके, आता ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी तुम्हाला सांगत होतो ज्यामध्ये तुमचं मॅथ्स फिजिक्स पाहिजे, 50% पडलेले पाहिजे आणि तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पाहिजे। ओके, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। त्यानंतर वेपन सिस्टीम यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर इथे पण तुमचं मॅथ्स आणि फिजिक्स मॅन्डेटरी आहे, 50% पडलेले पाहिजे आणि ग्रॅज्युएशन झालंय इन एनी डिसिप्लिन 60% पडलेले आहे, अप्लाय करू शकताय। किंवा बीई बीटेक तुमचं झालेलं आहे 60% पडलेले आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। त्याच्यानंतर ही जी ब्रँच आहे यासाठी पण तुमचं मॅथ्स फिजिक्स झालेलं पाहिजे आणि फिजिक्स मॅथमॅटिक्समध्ये 60% तुमच्याकडे पडलेले आहे। बीएससी साठी खास करून ही जागा आहे। किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालंय इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये आणि 60% पडले तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। आणि ही जी पोस्ट आहे ॲडमिनिस्ट्रेशन अँड लॉजिस्टिक ब्रांच, यामध्ये तुमचं मॅथ्स फिजिक्स नाहीये, प्लेन तुमचं 12वी झालेलं आहे। त्यानंतर इन एनी ग्रॅज्युएशन डिग्री तुम्ही घेतलेली आहे, म्हणजे सायन्स घेतली आहे, कॉमर्स घेतली आहे, आर्ट्स घेतली आहे किंवा कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। किंवा अकाउंट ब्रांचसाठी तुम्ही अप्लाय करताय तर तुमचं कॉमर्स झालेलं पाहिजे, म्हणजे कॉमर्स रिलेटेड शिक्षण झालंय तर अकाउंट ब्रांचसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय।
आणि एज्युकेशन ब्रांचसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर इथे पण तुमचं प्लेन 12वी झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन डिग्री झालेली आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर 50% पडलेलं पाहिजे आणि ग्रॅज्युएशन झालं आहे तर 60% पडलं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. त्यानंतर इथे पोस्टनुसार वॅकन्सी दिली आहे. जसं की फ्लाइंगसाठी तुम्ही अप्लाय करताय तर मेन्ससाठी 18 आहे, वुमनसाठी 11 आहे. ग्राउंड ड्युटीसाठी तुम्ही करताय तर 88 आहे. ओके, त्यानंतर ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी तुम्ही करताय तर इथे बघा दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्झाम पॅटर्न काय असणार आहे तो पण इथे दिला आहे. टोटल इथे 100 प्रश्न असणार आहे 300 मार्कांसाठी, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जर तुमचा प्रश्न रॉंग आला तर -1 तुमचे होणार आहे. ओके, एक्झाम ड्युरेशन 2 तासांचं असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन कशा प्रकारे असणार आहे तर इंग्लिश 30 क्वेश्चन 90 मार्कासाठी, जनरल नॉलेज 25 क्वेश्चन 75 मार्कासाठी आणि रेझोनिंग अँड मिलिटरी ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 75 मार्कासाठी आणि मॅथ्स असणार आहे 20 क्वेश्चन 60 मार्कासाठी. म्हणजे असे टोटल 100 क्वेश्चन असणार आहे 300 मार्कासाठी. सिलेबस इथे ऑलरेडी तुम्हाला याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. क्वेश्चन पेपर मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की अच्छा अशा प्रकारची ही एक्झाम होते, मग मी देऊ शकतोय, असा माझा अभ्यास झाला आहे किंवा मी करू शकतोय. जेणेकरून तुम्हाला एक माहिती, कारण की तुम्ही फी पे करून देतात नंतर तुम्हाला वाटतं यार हा अभ्यास माझ्याकडनं होत नाही आणि तुमची जी फी आहे ती वाया जाते. त्यामुळे आधीच तुमच्यासाठी हा सिलेबस उपलब्ध करून देतोय. टेलिग्राम चॅनलवर, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि इंस्टाग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला या PDF मिळून जाईल. तुम्ही तिथून इझिली अप्लाय करू शकताय. ओके, सगळी माहिती तुम्हाला सांगितली आहे. तरी काही अडचण असेल तर इझिली तुम्ही विचारू शकताय. सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी तुमची ही टेस्ट होते, टेस्ट झाल्यानंतर मेडिकल टेस्ट होते आणि तुमचं सिलेक्शन होतं. त्यामुळे ज्यांना पण इंडियन एअरफोर्समध्ये जॉबला लागायचं आहे त्यांच्यासाठी जबरदस्त अपडेट आहे. नक्की शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.